महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर। पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। नांदेडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत। नांदेड महापालिकेत भाजपाची सत्ता, भाजपा 45 तर MIMला 8 जागा। नांदेड महानगरपालिका निवडणुकीचे निकाल आज अधिकृतपणे जाहीर झाले, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने 45 जागा जिंकून मोठा पक्ष उदयास आला। महानगरपालिकेवर राज्य करण्यासाठी 41 जागा आवश्यक असताना भाजपने कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याशिवाय स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवले आहे। निकालानुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन यांनी प्रत्येकी 8 जागा जिंकल्या आहेत। त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीने 4 जागा जिंकून आपले अस्तित्व नोंदवले, तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला फक्त 2 जागांवर समाधान मानावे लागले। या निवडणुका अनेक अर्थाने खूप महत्त्वाच्या मानल्या जात होत्या। गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 81 पैकी 73 जागा जिंकल्या होत्या आणि एकपक्षीय सरकार स्थापन केले होते। तथापि यावेळी काँग्रेसला मोठे नुकसान सहन करावे लागले। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युतीने एकूण 12 जागा जिंकल्या, पैकी 13 जागा जिंकल्या। तथापि एकतर्फी सत्ता स्थापन केली होती। काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे। काँग्रेसने आणि वंचित बहुजन आघाडी युतीने एकूण 12 जागा जिंकल्या, पण यश मागील कामगिरीपेक्षा जास्त होते। ही निवडणूक मागील निवडणुकीपेक्षा खूपच कमी आहे। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी ही राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ही एक मोठी परीक्षा होती, ज्यामध्ये ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून आले, कारण भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे। दुसरीकडे मजलिस-ए-इत्तेहाद उल मुस्लिमीन यामुळे हे निकाल खूप उत्साहवर्धक ठरले। गेल्या निवडणुकीत मजलिस एकाद्वारे निवडून आले होते, पण यावेळी 8 उमेदवारांच्या यशाने नांदेडच्या राजकारणात मजलिसने आपले अस्तित्व निर्माण केले आहे, त्यावर सहमती झाली आहे, त्याकडे संपूर्णपणे पाहिले जाते। तर यावेळी नांदेडच्या राजकीय पटलावर एक मोठा बदल दिसून आला आहे। जिथे भाजपा सत्तेच्या मजबूत स्थितीत आहे, तर मजलिसने एक नवीन राजकीय शक्ती देखील निर्माण केली, आपली ओळख निर्माण केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नांदेड।